नमस्कार. जय जय श्री स्वामी समर्थ. गुरुवारी करा हा स्वामींचा उपाय, आयुष्यातील संकटे होतील नाहीशी. प्रत्येकाला असे वाटत असते की माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात. काही गोष्टी ज्या आयुष्यात ठरवलेल्या असतील त्या पूर्ण करण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करतो, परंतु काही दोष अडचणींमुळे त्या गोष्टी पूर्ण होण्यात बाधा येते, अडचण येते. म्हणून गुरुवारी तुम्ही ही एक गोष्ट नक्की करा, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात अडचण येणार नाही. गुरुवारी स्वामी समर्थांची भक्ती केल्यास मन प्रसन्न राहते. स्वामी महाराजांचा जप करून आपल्या समस्या सुटतात. कारण स्वामी समर्थ नेहमी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. गुरुवारी स्वामींचा हा उपाय तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल. स्वामींची सेवा जर तुम्ही विना अपेक्षा केली, पूर्ण श्रद्धेने केली, तर स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला नक्की लाभेल. स्वामींचा गुरुदेवतेचा दिवस म्हणजे गुरुवार. स्वामींचा आवडता दिवस म्हणजे गुरुवार. गुरुवारी केली जाणारी कामे, सेवा यावर स्वामींचा आशीर्वाद राहतो. हा उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान जरूर स्वच्छ मनाने, पूर्ण श्रद्धेने स्वामींचे स्मरण करून हा उपाय नक्की करून बघा. जपमाळेने हा मंत्र जप करायचा आहे. सकाळी अंघोळीनंतर हेच काम करायचं आहे. एक जपमाळ घेऊन मन शांत एकाग्र करून या मंत्राचा जप करा. मंत्र असा आहे, ओम नमो स्वामी समर्थाय नमः. या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. यानंतर गीतेचा 15वा अध्याय, तुम्हाला स्वामींची नित्यसेवा या ग्रंथातील अध्याय वाचायचा आहे. यानंतर स्वामी समर्थांचा तारक मंत्र जप करायचा आहे. हे 3 गोष्टी तुम्ही पूर्ण श्रद्धेने व भक्तीने केल्यास नक्कीच तुमच्या इच्छा पूर्ण होईल. हा उपाय तुम्ही प्रत्येक गुरुवारी केल्याने तुमची इच्छा पूर्ण होते. अशक्य ते शक्य करतील स्वामी, असे बोधवाक्य सांगितले जाते. जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने कराल तर नक्कीच तुमची इच्छा स्वामी पूर्ण करतील. परंतु प्रत्येक गुरुवारी अंघोळ करूनच हा उपाय करा. आपण जेव्हा पूर्ण भक्तीने निस्वार्थीपणे स्वामींना, गुरु माऊलींना हाक मारतो, तेव्हा आपल्या मदतीला स्वामी नक्की धावून येतात व आपल्याला संकटातून तारतात. मित्रांनो, आशा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तसेच अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जय श्री स्वामी समर्थ.